पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी वाटपावर आज महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक. राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वय मंत्री नियुक्त. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा नियुक्ती. सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्याची दोघांवर जबाबदारी असणार. बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणत 107 पोलीस अधिकाऱ्यांनी दिले बदलीचे निवेदन. त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्यात 11वीचे प्रवेश होणार ऑनलाईन. 2025-26 या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार प्रवेश प्रक्रिया. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमानाची शक्यता. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात उष्णतेचे लाटेचे दिवस. भारतीय हवामान विभागाची माहिती. राज्यात वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातील दरांप्रमाणेच. नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार. परिवहन विभागाचा खुलासा. राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लू आजाराने 7,500 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. संतोष देशमुख हत्या प्रकरण केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार. आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात. बीडच्या मोकोका विशेष न्यायालयाकडून केज सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग. पुणे बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट. आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. पुणे बलात्कार प्रकरणी आरोपींच्या वकिलांचा धक्कादायक दावा. तरुणीने सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचा वकिलांचा दावा. महापुरुषांचा अवमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरातही गुन्हा दाखल. तसंच कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती. अकोल्यातील जलाराम सोसायटीत 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. वादानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल. पोलिसांनी 1 लाखाची मागणी केल्याचा कुटुंबियांचा आरोप. कुटुंबियांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. महापालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. 90,000च्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात काहीशी घट. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घसरण. परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्या काढून पारंपरिक वाद्य वाजवण्यात आलं.